नमस्कार. आम्ही ना टेरेसवर एक छोटीशी बाग बनवली. बाग म्हणजे छोटी छोटी थोडीशी झाडं लावली आणि त्यातली ही आहे कोरफड म्हणजे ॲलोवेरा. आता तुम्हाला ह्याचा यूज माहितीच असणार आहे, जसं की आपल्या स्किनसाठी केसांसाठी चांगलं आहे. पण अजून एक यूज तुम्हाला माहिती आहे का या ॲलोवेराचा? सांगते मी. आणि हे कालचे कुसरुंडे महाराज अजून इथेच आहेत. गेला नाहीत तुम्ही कुठे एवढ्या पावसातसुद्धा? जाऊ दे, ते काय बोलतील ते काय आपल्याला समजायचं नाही. पण ह्या ॲलोवेराचा तुम्हाला एक यूज मी सांगते. जुन्या काळी ना, जे अगदी आजी वगैरे असतं ना, ही जी पात आहे ना ॲलोवेराची, ही काढायचे आणि ही कफसाठी वापरायची. जर आपला कफ झाला असेल तर कशी वापरायचे? ही पात काढायची आणि चुलीमध्ये ना निखारांमध्ये अशी पूर्ण घालून ठेवायची ही पात. आणि घातली की ती शिजली जायची ना निखारांमध्ये. मग त्याच्यानंतर त्याचा गर काढायचा आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचे. आणि तो जो रस असेल ना, रस इन द सेन्स ती जेल टाईप जी गूळ वगैरे घालून बनलेली असेल शिजलेली ॲलोवेरा, ती खायला द्यायचे. एवढं कडू कडू लागायचं ना, कडू जर्द एकदम, पण कफ बरा व्हायचा. आता हे तसं कोणी करत नाही. आत्ता काय औषधं आहेत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण जर तुम्ही एखाद्या जुन्या आजीकडे गेलात आणि तिला कोकणातल्या आजीला त्या विचारलात की किरायत म्हणजे काय गं आणि कसं करायचे, तर ती आजी तुम्हाला सगळी रेसिपी सांगेल आणि या कडू किरायताचे किस्से अगदी चवीचवीने सांगेल की कोणाला कसं दिलं, कोणाच्या काय फेस रिॲक्शन्स होत्या, कोण कसं टाळत होतं आणि कोणाला कसं फसवून हे कडू किरायत खायला घातलं. हे सगळं ना ती आजी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगेल. कधी जर तुम्हाला असा चान्स मिळाला ना, तर एखाद्या आजीला विचारा की आजी किरायत म्हणजे काय घेता आणि कसा करीत. मग तुमचा अर्धा तास तिथे कसा जाईल हे तुम्हाला समजायचं नाही. बाय बाय.